इथे 12 वाजायला फक्त 3 मिनिट बाकी आहेत. नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन या यूट्यूब चॅनलवरील हा पहिला ब्लॉग आहे. तर या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. तर ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे 27 नोव्हेंबर आणि उद्या आहे 28 नोव्हेंबर. 28 नोव्हेंबर माझ्या मिस्टरांचा वाढदिवस असतो. तर आज रात्री 12 वाजता केक कट करण्याचा आम्ही सरप्राईज प्लॅन केलेला आहे. अगदी सिंपल असणार आहे, काही असं जास्त डेकोरेशन वगैरे नसणार आहे. तर साध्या सोप्या पद्धतीने आम्ही एक छोटासा केक बनवणार आहे आणि तो रात्री 12 वाजता त्यांना सरप्राईज देऊन तो कट करणार आहे. बस आता ते ऑफिसमध्ये आहेत. माझा छोटा मुलगा सुद्धा सकाळी 2 तासासाठी तो नर्सरीला जातो आणि तो आल्यानंतर जेवण वगैरे करून झोपलेला आहे. आणि मोठा मुलगा आता 5 वाजता स्कूलमधून आल्यानंतर 1 तासामध्ये त्याचं आवरून जेवण वगैरे करून तो ट्युशनला गेलेला आहे. तर इथे माझी भांडी वगैरे आवरून झालेली आहेत आणि मुलगा पण झोपलेला आहे. तोवर रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू करणार आहे, जेणेकरून बाकीचं काही करायचं असेल तर त्यासाठी मला वेळ मिळेल. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल. त्याचबरोबर ऑन कॅमेरा शूट करत असताना आपण कॉन्फिडंट असणं खूप गरजेचं असतं. तर त्या गोष्टी कुठेतरी कमी पडत होत्या, त्यामुळे मी ऑन कॅमेरा शूट करत नव्हती. मागच्या 2-3 व्हिडिओज पासून मी तुम्हाला ऑन कॅमेरा व्हिडिओमध्ये दिसत आहे, कारण आता कुठेतरी तो थोडाफार कॉन्फिडन्स आलेला आहे. त्यामुळे एक छोटासा ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि काही शब्द चुकत असतील, काही चुकत असेल तर आय होप तुम्ही समजून घ्या ही आशा करते. तर चला आता आपण रात्रीच्या जेवणासाठी काय काय बनवायचं ते बघूया. थंडीच्या दिवसामध्ये मस्त फक्कड असा चहा असेल तर चहा न पिणारे सुद्धा एकदा पिल्यानंतर त्यांना सुद्धा चहाची सवय लागते. चला तर मग आता पटकन अगोदर मी चहा करून घेते. चहा पिल्यानंतर मग थोडंसं मी एकदम ताजतवानं वाटेल चहा पिल्यानंतर. मग तो झोपला आहे तोवर मी रात्रीचा स्वयंपाक करून घेणार आहे. त्यानंतर मग पुढचं तुमच्यासोबत मी शेअर करते. चला अगोदर आता चहा करून पिते मी. आता तो जस्ट उठलेला आहे झोपेतून. झोप झाली पिल्लू? झोप झाली? झोप झाली. स्कूलच्या कपड्यावर तशाच झोपी गेला. स्कूल मधून आल्यानंतर आहे त्या कपड्यामध्येच तो जेवण केल्यानंतर पटकन झोपी गेला, कारण सकाळी आज तो खूप लवकर उठलेला. तर माझा चहा पिऊन झालेला आहे आणि हर्षवर्धन सोबत थोड्याशा गप्पा चालू आहे. मम्मी चहा नाही प्यायचा. टीचर काय बोलली तुला? चहा नाही प्यायचा बोलली ना? हा. आता हा केक मोडवतलेला आहे. आता यावरती आपण अशा प्रकारे झाकण लावून हा आपण तर इथे मी हा केक आता या डब्यामध्ये टाकलेला आहे. पण एक चूक झाली माझ्याकडनं की यामध्ये आपण बटर पेपर टाकायला पाहिजे होतं, कारण बटर पेपर टाकल्यामुळे काय होतं, तो अलगद आपल्याला तसाच्या तसा तो बाहेर काढता येतो. पण आता हा सेट झाल्यानंतर शक्यतो हा डब्बा मला सुरीने किंवा कात्रीने कट करावा लागेल. तर इथे आपले चॉकलेट तयार झालेले आहेत आणि इथे मी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवलेले होते. खूप छान असे चॉकलेट तयार झालेले आहेत आणि हे चॉकलेट सिंगल पीस मध्ये आपण ठेवल्यामुळे ते लवकर सेट झालेले आहेत. आपण जो केक टाईप मध्ये सेट करायला ठेवलेला आहे त्याला सेट व्हायला थोडासा वेळ जास्त लागणार आहे आणि अगदी व्यवस्थित हे सेट झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान असं हे चॉकलेट तयार झालेले आहेत. आणि यामध्ये आपण गुळ साखर घातलं नाही, फक्त वरून आपण यामध्ये चॉकलेट घातलेलं आहे. खूप छान असे हे चॉकलेट तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे चॉकलेट घरी नक्की करून बघा. आताही मी फ्रीज मधून चॉकलेट काढलेले आहेत आणि हर्षवर्धनचं कंटिन्यू चालू आहे मम्मी चॉकलेट पाहिजे, कारण प्रचंड गोड आवडतं माझ्या मुलांना. त्यामुळे डार्क चॉकलेट सुद्धा मला टाकायचं नव्हतं, पण मोठा मुलगा म्हणला की मम्मी एकदा असे चॉकलेट बनव, त्यानंतर तू शुगर फ्री चॉकलेट बनवलं तरी चालतील, पण आता यावेळेस
यावरती चॉकलेट सिरप किंवा डार्क चॉकलेट लावून चॉकलेट बनवते. त्यामुळे मी थोडेफार बनवले, खूप जास्त नाही बनवले, 5-6 बनवले होते. त्यातले 3 राहिले, 3 मुलांनी खाल्लेत सुद्धा ऑलरेडी. तर हे 3 मी ठेवले होते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर अशा प्रकारे हे चॉकलेट सेट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान आहे, कसे लागते? छान आहे. आत्ता हे ऑफिसमधून आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी इथे मी ग्रीन टी बनवत आहे. ते ऑफिसमधून आल्यानंतर सुरुवातीला ग्रीन टी घेतात, कारण ते चहा वगैरे घेत नाहीत. त्यांना चहाची सवयसुद्धा नाही, त्यामुळे ते दिवसातून 3 ते 4 वेळेस ग्रीन टी घेतात. तर इथे मी ग्रीन टी करण्यासाठी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम होते तोवर बाकीची कामे इथे मी करून घेत आहे. आता या ठिकाणी मी कप घेतलेला आहे आणि त्यामध्ये ग्रीन टी बॅग ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे खूप उकळलेलं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. कुकरला इथे मी बटाटे लावलेले आहेत. बटाटे उकळल्यानंतर इथे मी त्याच्यावरची साल काढून ते मॅश करून घेतलेले आहेत आणि एक छोटीशी फोडणी केलेली आहे. चमचाभर तेल घातलं, जिरं, त्याबरोबरच लाल तिखट, हिंग, चाट मसाला, आमचूर पावडर, धनेपूड हे सर्व टाकून त्यामध्ये बटाटे हे मिक्स करून घेतलेले आहेत. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली काकडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घातलेली आहे. हे आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट असं मुलांना एक सँडविच बनवून देऊ शकता. तर सँडविचसाठी स्टफिंग तयार झालेली आहे. आता इथे आपण ब्रेड घेऊया. तुम्ही हे ब्रेड ग्रिल करू शकता किंवा असंचही खाल्लं तरी चालेल, ते सुद्धा छान लागतात, कारण यातली स्टफिंग जी आहे ती चवीला खूप छान लागते. तर या ठिकाणी मी फक्त टोमॅटो केचप ब्रेडवरती स्प्रेड करणार आहे. तुमच्याकडे जर ग्रीन चटणी असेल तर तुम्ही ग्रीन चटणीसुद्धा लावू शकता, त्यामुळे सुद्धा हे चवीला छान लागतात. आता हे सँडविच आपण ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेऊया. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तर इथे आपले इन्स्टंट असे सँडविच तयार आहे. तर हे चवीला खूप छान लागतात, कारण आपण बटाटे उकडून त्याला एक छान फोडणी केलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण कच्चा कांदा, टोमॅटो, त्यासोबत काकडीसुद्धा घातलेली आहे. छान अशी बारीक कोथिंबीर कट करून घातलेली आहे. तर इथे मी प्रणितला सँडविच खायला दिलेले आहे आणि त्याला सँडविच खूप आवडलेले आहेत, त्यामुळे त्याचं सुरुवातीचं खाऊन झाल्यानंतर परत त्याला एक पीस दिलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना तुम्ही झटपट एखाद्या दिवशी ब्रेड खायला काही हरकत नाही, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बनवून देऊ शकता. आता मी ते सँडविच बनवून झालेलं आहे. आता मी हे खाऊन घेणार आहे. मुलांचंही खाऊन झालेलं आहे. मी खाऊन झाल्यानंतर मग आता बाकीचं आवरून घेते. त्यानंतर मग आपण केकसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. व्हेरी गुड. हे आता माझं सगळं मी आवरून ठेवलेलं आहे. केकसुद्धा इथे मी किचन ओट्यावरती ठेवलेला आहे काढून, त्यामुळे तो खूप जास्त हार्ड होऊन कट करताना प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी मी अर्धा तास झालं तो बाहेर काढून ठेवलेला आहे. आता मुलंसुद्धा जागी आहेत. 11 वाजण्यासाठी फक्त 5 मिनिट बाकी आहेत आणि मुलं इथे TV बघत आहेत. मुलं जागी आहेत, त्यांना झोप येत नाही. तयार आहे. इथे 12 वाजायला फक्त 3 मिनिट बाकी आहेत. आता आम्ही पटकन आता बेडरूममध्ये जाणार आहोत. ते झोपलेले आहेत. आता आम्ही निघालो त्यांना उठवायला. तर प्रणित निघालेला आहे पुढे. आता त्यांची फर्स्ट रिॲक्शन बघूया, कारण त्यांना खूप झोप लागलेली आहे.
तू खा आता. छान आहे. आजचा हा ब्लॉग इथे संपतो. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मी ब्लॉग बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल तर आय होप तुम्ही नक्कीच समजून घ्याल. परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत शुभरात्री.